गाडी तर उचलू कसा जॅक लावू कुठं मी लावाय जागा नाही डायरेक्ट जॅक लागेल ह्यालाच हो एकट्यानं बसलेल्या सिंगल जॅकवर एकट्यानं गाडी लावला ते बी बिना सपोर्टनं आता फायनली जॅक हळूहळू खाली उरलाय टायर तर काय भाऊ सक्सेस मिशन सक्सेसफुल भाऊ यार गड जिंकलो आपण ह्यांची चला करू आता पूर्णप्रमाणे आली यार पूर्ण हालत खराब झाली यार हट यार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका ब्लॉगमध्ये सकाळी आहे बघा बाहेर निघाल्या मध्ये सुरतचा जाम इकडून लाईन समोरून लाईन फुल जाम आज चाललो आम्ही सर्वरच्या ट्रिपला आपलीच गाडी घेऊन जायचं आहे रवीची गाडी घेऊन जायचं आहे जास्त माल बसतोय मग ओव्हरलोड होते या गाडी याच्यात बराबर परफेक्ट माल बसतोय म्हणून नॉर्मल चालते तर चला डिझेल वगैरे टाकून निघू आपण सर्वरला जाऊन भेटू आपण काय होते काय नाही आजचा दिवस कसा जाते आतापर्यंत चांगला चाललाय पुढं कशी पनवती लागते काय माहिती गाडी भरून निघालो ते दोन कंपनीचे माणसं बघा तिथं चालत बस पशी त्या दोघांना नमाज पडायचा टाइम होता 1 वाजता पोचायचं होतं आणि जाम लागलं इथंच 1 वाजल्यात आहे टायमिंग कालेरून निघाला फक्त 12:55 5 मिनिटात तेवढं दाबत आलो मी इथपर्यंत जाम तर होतं भाई पब्लिक घुसाघुशी तुम्हाला तर माहिती आहे गाड्या साईड देत नाहीत लवकर आणि प्लस ते ब्रिज उतरल्या 2 धडाधड ब्रेकर लावून ठेवलंय आयला लई अवघड आहे धंदा असा करावा लागतंय उगा नावा माय टायावर म्हणतात ते लागले जाम इकडून सगळं राईट मारण्यासाठी आणि जाम फार लांब पर्यंत आहे म्हणलं बाई हे बघा लेफ्ट साईड जरा थोडं जाम आहे त्या सिग्नलमुळं लेफ्टची लाईन चालूच आहे तिकडं जाम लागले घोडबंदरला जायला असं राहतंय भाऊ च्या आईला लेफ्टला गाडी ठेवलो पटापट आलो निघून नाहीतर लय वंगळा अडकला असतो चला आता काय भेटू पुन्हा बाहेर साईनला आलो साईनच्या ब्रिज एवढा मागं तुम्ही येताना आज लागलीच पण होते भेंच वाटलं नव्हतं मला गाडीचं टायर फुटून बसलेच लेफ्ट साईड मला हे बघा रब्बर वगैरे सगळंच बसलंय स्टेपने पण काढता येणार नाही जॅक पण लावता येणार जॅक सिंगल आहे माझ्याकडं आता मला टायरवाला हुडकावं लागेल आणि मेन आहे शुक्रवार तर म्हणायला लागलं तिथं वरती एक आहे टायरवालं बघा यार आज 1:7.5 लागली ते जायला गाडीत मागं माल आहे कधी दिवस चांगला जाईल असा गेलाच नाही आजपर्यंत माझ्या मागं कधी पनवती कमी झालीच नाही लागली ती लागलीच पनवती चला यार बघू आता काय होते काय नाही टायरवाले येतात का एक त्या ह्याचा नंबर आहे जे टेम्पो वगैरे घेऊन येतात बघा त्यांचा नंबर आहे पण त्याच्या आईला आहे ना त्यांनी आज शुक्रवार आहे आता काय करणार त्यानं पण येणार नाही गेले नमाज वगैरे पडायला अरे आता बघू नाही का इथंच फुटले बघा इथंच आवाज दिला इथून आणि बरं तिथपर्यंत गेली का तो वरी कुठं आहे टायरवाला आहे मग बघू थांबा एक माणसाला विचारलो त्यानं म्हणलं या सिग्नलच्या 50 मीटर पुढं आहे म्हणे टायरवाला बघू यार आता त्यानं आणि चालू राहिलं तर विचारलो त्याला चालू राहते का त्यानं म्हणलं चालू राहते हे नसलं तर मागं तुम्हाला जावं लागेल म्हणलं बघू इथून युटर्न करू हळूहळू जाऊ पण टायर दोन्ही बसल्यात यार ते दुसरं टायर खराब व्हायची भीव वाट लागल्या माल काहीच नाही यार 5-5.5 टन माल आहे गाडी आपल्या गाडीत जास्त माल बसतच नाही त्याचा अंदे झाले यार चला बघू काय होतं यार आता इकडे झालं मागच्या साईडला बी गेलो आता परत ठाण्याला जायच्या रोडला गाडी तिकडं पलीकडं आहे तिकडे गेलो तर तिकडं बी नाही टायरवालं कारण त्यानं म्हणतंय मी बडी गाडी का काम नाही करता भाई छोटा गाडी म्हणतो निघालोय भाई चाललो आता दुसऱ्या टायरवाल्याला हुडकायला हे मगजमारी असते यार महागं लई माझी जिंदगीत ब्लॉग बनवण्याचं कारण फक्त हेच माझी मगजमारी बघा तुम्ही म्हणसाल भाऊ आमच्या बी महागं तशीच 7.5 आहे तुझ्यात महागं कुठं आहे सगळ्याच्या लाईफमध्ये असतात भाऊ प्रॉब्लेम मजे कोणाचे नसतात
जे जे मजा असतात त्यांचे नवीन टायर असतात. बाकी काय नाही. माझं बी नवीनच आहे यार. चलल म्हणलं त्यानं आज धोका दिलं. तर वो स्टेपनी खोलायपुरतं बी झालं ना, उचलून स्टेपनी खोलायचं आणि त्याला लावायचं तर काम नंबर 1 होईल यार. हा आता काय होतं काय नाही. आता 2, 3, 4 जागे जाऊन हिंडून आलो. एक बी टायरवाला यायला तयार नाही. म्हणते बडी गाडी का भाई हम काम ही नाही करते म्हणून. असं वंगळं फसलाव ना मी आता चौकात. अरे यांना हजारदा म्हणता जे टायर चलत नाहीत ते टायर टाक नका गाडीला. यांना ऐकायचं नसतंय. आम्हाला येऊन इथं अडकावं लागतं. लास्ट ऑप्शन बाई, दिवसभर वाट बघायचं. नाही म्हणलं त्यांनाच आता डवडवायचं. नाही बा 2 टायर घेऊन या ना, त्याच्या गाडीचे टायर काढून घेऊन या म्हणणार. जॅक बी नाही, जॅक बी घेऊन पाठवा म्हणतो आता कोणाचा काय करणार भाऊ यार. हैराणी आहे डबल असं एकतर लांब येऊन शोधावं लागतं. त्या टायमाला राग येतो यार. ह्यांना बोलायला गेलं ना तर ह्याचा खर्च झाला, त्याचा खर्च झाला. एक टायरवाला यायला तयार नाही इथं. 2-3 टायरवाला. त्या साईनच्या पुढे गेलो पूर्ण ब्रिज एंड होईपर्यंत. त्या ब्रिजच्या एंडिंगला बी त्यानं म्हणतंय मी बडी गाडी का काम नाही करता. 2 टायरवाले आहेत इथून तिथपर्यंत. तिथं ट्रॅव्हल्सवाल्याचं काम करते त्यांना. तर ट्रॅव्हल्सवाले बी तिथं म्हणजे ट्रॅव्हल्स उभारतात ना, ते पण म्हणलाले भाई बडी गाडी का काम नहीं, जॅक नहीं है हम लोग के पास, ये नहीं है. त्याला म्हणलं जॅक आहे. सरळ म्हणतंय बडी गाडी का काम ही नाही करतो. तर बसावं लागलं ना यार फुकट. इथं कुठं काय भेटणार आहे. इथं विटा आहेत का? हे असले इटा बी तर काय कामाचं नाही. सिमेंटाच्या इटा लागतात गाडी जॅकवर चढवा. कोण भेटेल यार आता. टायर कुत्र्यावाने हालत बेकार झालं. हा अवघड असतं यार धंदे. गाड्या टापटीप ठेवावं लागतात. उन्हाळा महिना झाला आहे. हिवाळा बी उन्हाळ्यासारखाच आहे इथं. काय यार कुत्र्याकडे बसले बघा ही गाडी. तर उचलू कसा जॅक लावू कुठं मी. लावाय जागा नाही. डायरेक्ट जॅक लागेल ह्यालाच. स्टेपनी कशी काढू. चला जॅक लावलो. स्टेपनी काढायला तर यायला पाहिजे. सिंगल जॅक कुठं बसणार आहे इथं. आणि मी घुसू तर घुसू कुठून. तिथून पूर्ण रस्ता पॅक आहे. बारकाली एक रुपये घुसू शकत नाही. हा अवघड धंदे आहे ते. लय बेकार आहे यार. माहिती सगळीवर सगळ्याला फोन केला. सगळ्याचं सगळं झालं. हो एकट्यानं बसलेलं आहे सिंगल जॅकवर. एकट्यानं गाडी लावला ते बी बिना सपोर्टनं. एकट्यानं खोललो. कवर कोणाच्या भरोश्यावर बसावं म्हणलं. कोण येईल म्हणून त्या आशानं कशाला बसावं म्हणलं. आपापलं खोलायला चालू करू. आता बघितलं का ड्रायव्हिंग लाईन उगं नवा माय. थरथर कापायला लागलेत माझ्या हात भाऊ. दोन्ही एवढं करायचं. अजून पुढचं पोरीची बाकी आहे. ही दलिंद्री खोलायचं आहे अजून. चला खोलून भेटतो भाव. एकट्यानं खोललो. कवर कोणाच्या भरोश्यावर बसावं म्हणलं. कोण येईल म्हणून त्या आशानं कशाला बसावं म्हणलं. आपापलं खोलायला चालू करू. आता बघितलं का ड्रायव्हिंग लाईन उगं नवा माय. थरथर कापायला लागलेत माझ्या हात भाऊ. दोन्ही एवढं करायचं. अजून पुढचं पोरीची बाकी आहे. ही दलिंद्री खोलायचं आहे अजून. चला खोलून भेटतो भाव. रस्त्यावर आज भिकारी त्या एवढं टायर उचललंय. ही हवला दिली बाकी. बेकाराच्या वरची हालत झाली आज माझी. अखेर शिकलो भाऊ. हे इथं एवढं पॅनल होतं हे तोडलो. टायर बसतच नव्हतं. तोडून बुकना केला त्याला. फायनली भाऊ स्टेपनी फिट झाली. तेव्हा इथं फिट झालं. आता त्यालाच फक्त खाली घ्यायचं. पण माझी फाटुल्य ह्याच्यात की ह्याला जर खाली गेल्यावर फक्त हे ना वापिस बसणे सगळी मेहनत पाण्यात जाणार. काय करावं यार. चला जे होईल ते होईल. देवाच्या नावानं खाली करू याला आणि जाऊ यार. गाडी खाली करू पहिले यार. चलो यार माँ कसं बहुत चलो यार से यार. हो का ह्याच्यानंच खोलायचं. ह्याच्यानंच दिलं करायचं. पण आता घुमवू कसं याला. लई ताप आहे यार. घुमवा कसं यार. त्याला यार त्याचं आता परत पाना घेऊन यावं लागेल. लो टायर स्टेपनी बिपनी सगळं लावलं आता झाले. हा
आता फायनली जॅक हळूहळू खाली उरलंय. टायर तर काय भाऊ सक्सेस, मिशन सक्सेसफुल भाऊ यार. घर जिंकलो आपण मेहनत. चला करू आता पूर्णप्रमाणे खाली यार. पूर्ण हालत खराब झाली यार. हट आता याला कसं घेऊ वरी हे बघा. याच्यानं मला खाली करावं लागलं. यार थांबा, लय लॉंग व्हिडिओ उरले. इथं मी फसलो आणि तुम्हाला व्हिडिओचं पडलंय. यार ना खाली आहे ना झाले. हालतंय का? हाल नाही झाले. हे बसले टायर रेंजर. याच्यात हवा नाही. याच्यात एक सारसाठी पण जात नाही का म्हणला हो गाडी खाली ही. अरे रुको भाई, टायर खोल रहा हूँ गाड़ी के नीचे हूँ मैं, फोन करता हूँ. साइन में हूँ. रुको रुको. गड जिंकलो भावानो, सगळं झालं ओके. हा स्वतःवर हसू यायला लागले यार. माझी जिंदगी काय जिंदगी आहे ना. अवघड आहे यार. खराब आहे यार, लय बेकार. तरी त्याच्यामध्ये अजून टायरामध्ये हवा कमी आहे. कारण ते टायर आहे ना, आपण गाडी घेतल्यापासून वापरलंच नाही. ते गाडीचं टायर आहे. हवा घेतलं. पप्पाच्या गाडीचा टायर आहे ते स्टिफनी, म्हणजे पुढचं टायर आहे. ते बी गेलेलं आहे. त्याला बी कट आहेत, 3-4 कट आहेत. फक्त खाली करायच्या जागेवर पोचावं बस. पुन्हा ते जाईपर्यंत त्यानं ते गळून का तिकडे पडणार, टेन्शन नाही. तर चला आता त्याच्यात हवा वगैरे भरून घेऊ. पुरा टायरवाला भरलं तर ठीक आहे. काय करते काय माहिती, दोन्ही टायरात हवा करते. आणि इथून आपल्याला गाडी घुमवायच्या मी रॉंग. हे रोड आहे ना कसा आहे बघा, तिकडून चढ आणि इकडं उतार आहे. म्हणून मी गाडी अशी लावलो. कारण इकडली साईड सुकायला पाहिजे आणि तिकडली जरा उठली पाहिजे. ह्या हिशोबानं कसं आहे की तिकडली साईड उठली म्हणून मला मध्ये घुसायला चान्स भेटला. त्याच्यामुळं मी जॅक लावू शकलो आणि ती स्टेपनी खोलू शकलो. नाहीतर भाई लई वाट लागला असती माझी आज. तर चला भावानो आता निघू. 4 वाजायला अजून 10 मिनटं बाकी आहे. केव्हा आपलं टायर इथून 2:30 वाजता आवाज दिल तर 3 वाजता खोलायला चालू केलो. कारण अर्धा तास माझा उगाव टायरवाल्याला हुडकण्यात गेला. तर चला भेटू आता, काय होतं काय नाही. हवा भरून घेऊ. आता इथल्या टायरवाल्याकडं आपल्यासारखं ते मधी घालून मोठ्या दांडीचं हे नाही प्रेशर. बारक्याच गाडीवाले आहेत सगळे यार. हैराणी आहे. टायरमध्ये हवा तिकडली कमी आहे. हळूहळू गाडी अशी वन साईड दुखलेली आहे पूर्ण. चला यार, मी आता याच्या पुढे जरा ब्लॉग बनवणं झालं तर बनवतो. मी पहिले टायरवाला हुडकतो होता आहे. टायर हळूहळू तर भाऊ पोचलोय आता जे हॉस्पिटलच्या सिग्नलला.
लय दमानं आलो भाऊ, काही घाई नाही म्हणला, आरामात यायचं आपलं 40च्या स्पीडनं. आता इथं आलोय राईट मारायचं. राईट मारायला बी इथं एक लय ताप आहे मध्ये. राईट मारल्या लेफ्ट साईडला असा एक खड्डा आहे तिथं, आणि त्या खड्ड्याला कसं आहे लेफ्टचा टायर जाणारच जाते, लेफ्टच्या टायरात नाही हवा. बघू थोडं गाडी राईटलाच घेऊन चालायचं, समोरून येणारे आहेत ना जरा आहे तिथं, काय तर करावं भाऊ. बस अजून एक किलोमीटर तू चल टायरा, पुन्हा तू फाट तिकडं असा घेऊन जाईल ना, याला फाटलेला टायर राहिलं तरी घेऊन जाईल यार. लई बेकार हे झालं यार, मला हे होईना झालं. आता मी भाऊ इथं आल्या साहेबाला मला थांबवायचं होतं, चालू सिग्नल मला थांबवलंय. जाऊ दे आता, काय तर करावं. पोचलो इथपर्यंत तरी मला जरा भारी वाटलं भाऊ, कारण मी कधी नाही ते भाऊ माझा टायर मी कितीदा खोलला. पिकअपच्या टायमाला असताना, पिकअपवर असताना तेव्हा 3दा टायर एकाच दिवसात 3दा टायर फुटल तर डायरेक्ट रनिंगवर, आणि ते बी गोंदियाला जंगलमध्ये. एवढा लफडा झालता ना भाऊ, काय करावं काय. तवा खोललं तो, आणि यावेळेस भाऊ हे बघा नख उपसलंय, जरा दिवलं याला न काय का नख उपसलंय माझं. रक्त जरा थांबलंय आता, तर काळ्या निळ्या पडलं इथं डोक्यात लागलंय मागं, नुसतं हाताला हे बघा चमडं निघालं, एक जागी चिमटे पडल्यात, इथं चिमटे पडल्यात, चमडे निघाले डायरेक्ट. टायर खोलायलाच अवस्था फाटून गेली. मेन लपडानंतर मरगाडमुळे आहेत ना भाऊ, टायर गरम होते या टायमाला. हिवाळा चालू आहे, पण हिवाळ्यात पण कुत्र्यागत गरमी या मुंबईमध्ये. तर कोण म्हणतंय कोण यार हिवाळा आहे म्हणून, पूर्ण नेचरची वाट लावून टाकल्यात. काही थंडी नाही इकडं मरणाची गरमी आहे. दुपारची गावातली दुपारची गरमी म्हणजे भिवंडीतली सकाळी थंडी वाजते, माहिती आहे का इथं. जाऊ दे आता, झालं गेलं सगळं. आणि यार मला माझ्या जिंदगीवर लय हसू येईल यार. अशी का जिंदगी आहे माझी, साडसती काय घातली यार, काय बोलावं. बघितलं का भाऊ, मला हे दाखवायचं ब्लॉगच्या दरम्यान, मला हेच दाखवायचं ही साडसती माझ्या मागं लागते. अवघड आहे. फायनली भाऊ मारलो राईट. आता इथं टायर फुटू नाही तर टायर कटू मटू तिच्या माय. लय राग लय मला यार टायरावर, ह्याला आजच धोका द्यायचं होतं का मला यार. आता काय का होई नाही इथं, आता टेन्शन नाही. आता मस्त मी गाडी लावून निवांत जेवण करून बसणार. आता पहिले जाऊन हातपाय तोंड देवतो, मध्ये जाऊन इथे काही टेन्शन नाही. इथं आंघोळ बी केल्यावर चालतंय, मध्ये बाथरूम आहे, मोठा नाणी आहे. एकदाच जरा गाडी काढतो बाहेर मध्ये. थोड़ा होएगा ना जगह, और जगह होएगा ना. गाडी त्या अजूनही एवढा पसारा पडलाय. ते टॉमी वगैरे सगळं महागा अडकावून ठेवायचं आहे. ते जॅक इकडं इथं कोपच्यात ठेवायचं आहे. अरे त्याचे बोल्ट आहेत, बोल्ट आहेत.
काय यार, मी मस्त यार फ्रेश होऊन आलो आहे बघा. किती मस्त चकाचक गोरा पान होऊन आलो मी मध्ये. त्याचं डेटॉल होतं, तोंडाला लावून आलो यार डेटॉल. हातपाय तोंड घेऊन आलो यार. पण हे असलं आगाव धंदा झाला यार इथं घेऊन. गोरा दिसला मी एवढा. आता मला वापस आहे हात घाण करावं. किती चकाचक हात करून आलो बघा हो का. चला आता करू चकाचक, बसू. भज्जी भाकरी सगळं आणलेलं आहे. या तुम्ही पण. आमची येळमोशा शेतात नसते, भायकाळ्याला असते. या भायकाळ्याला. झाले भावानं गाडी खाली. आता निघाला. उद्या ऑर्डर आहे 7-8 गाड्या 7 गाड्या पकडा. उद्या नावाशिवाला माझी एक गाडी, चॉकलेटला पाहिजे 2 लोकल, 1 मुंबई आणि एक अगरबत्तीवाल्याला पाहिजे सोनाळ्यासाठी, आणि एक गाडी पाहिजे तांबेवाल्याला. उगाच फुल नाही, तांबेवाल्याला इकडून माल घेऊन पण जायचा आहे आणि तिकडून माल घेऊन पण यायचा आहे. मग आता माझी पण गाडी नाही, मला ड्रायव्हर पण नाही, तर माझं झालं आहे अवघड. काय करावं काय कळेना झालंय बाबा. तर श्यामामाचा फोन आलता. श्यामामा म्हणले किंवा गाड्या आहेत पण सोनाळ्याचं भाडं 2600 रुपये त्यांना परवडणार नाही. बा परवडत नाही, मला बी माहिती आहे. सोनाळ्याचं 3500च्या पुढंच भाडं राहायला पाहिजे. पण भाई एकानं रेट काय सांगितलं, 4000 म्हणते, पण गाडी उशिरा खाली झाली तर 4500. बाय तर तुझ्यासाठी 2 शब्द मला ब्लॉगमध्ये बोलता जमणार नाही, नाव पण घेता जमणार नाही. 4500. अरे भाई तू 4200 मध्ये गाडी मुंबईला पाठवत असते 3-4 डिलेवऱ्या करायला. आता आमच्या पार्ट्यावाला, अरे तुझा धंदा आम्हाला चांगलं माहिती आहे भावा. आणि तू बोललायस, कोण बोललायस ते तुला माहिती पडायला पाहिजे. काय जरा विचार करून तर रेट लावा. याला माझ्याकडे रेट हायफाय राहते तुमच्यापेक्षा, आणि तुम्ही मला सांगा काय रेट लावायचे. याला तुमची पार्टी राहिला असेल, तुम्ही 2000 मध्ये सोनाळ्याला पळाला असतो, मला माहिती आहे ना. जाऊ द्या भाऊ, तुमचा काही विषय नाही. मला ब्लॉग काय तुमच्याबद्दल बनवायचा नाही आहे. ठीक आहे, असं निघाला बाई फ्लोमध्ये. बनला तर बनला, आपल्याला काय फरक आहे. माझा ब्लॉग मी बनवलं, कसंही बनवायचा तसा. मग आता चला, आता आपल्याला 4-5 गाड्याच्या ऑर्डर आहे. मी ॲडजस्टमेंट असंच करतो भाई. जे ऑर्डर आहेत ज्याला परवडलं ठीक, नाही परवडलं तर गोष्ट वेगळी. 3500 तर मी अगरबत्तीवाल्याला म्हणणारच आहे भाई. भाडं नाही परवडत. बाहेरचे पण गाड्या एवढेच रेट घेतात. आम्ही पण ते कसं, पप्पा तिथं 4 टन 3.5 टन असं माल घेऊन जायचे ना, तेव्हा त्याने 2600 लावलेलं. त्याला फिक्स रेट तेच वाटला, म्हणून त्यांना 2600 शिवाय गाडीच मागणार. त्याचं म्हणणं असं आहे की भाई, जर तुमच्याकडे गाडी अवेलेबल नसेल, भाडं तर वाढणार नाही. मला बाहेरची गाडी येईल, मी हरकत नाही, बिंदास बघू शकता तुम्ही बाहेरच्या गाड्या. आपल्याकडे जे आहे ते आहे, दुसरं काय नाही. मी म्हणणारच आहे, मी पण तेवढं टेन्शन घेणार त्याला. पण मला टेन्शन आता 2 गाड्या चॉकलेटसाठी, आणि त्याला देणं भाग आहे. आणि त्याला पण नाही भेटली तर तो पण ॲडजस्टमेंट करते भाऊ. त्यांना पण आपल्याला शनिवारचं काम सोमवारी करू शकतो. गाड्या नाही म्हटलं तर आपण काही करू शकतो. तर चला भावानं, बघू काय होणार काय नाही. मी तर आता सध्या निघालोय. आता ह्याच्या पुढं माझा टायर फुटू लोळू, ते काय म्हणतात, जसे गररक्षकवाले टायर फाटतात ना मोठ्या मोठ्या गाड्याचे, तसं जरी झालं कंडिशन, रिंग निघून पडली तरी मी मनीसुरतला जाऊन थांबणार आहे भाऊ. माझ्यात आता कॅपॅसिटी नाही. एवढं टायर खोलून आहे ना, माझं अंग दुखायला लागलं. माझं अंग दुखायचं सोडा, माझा पाय सुजलाय. पायावर यार मी ते टॉमी मारून घेतलोय. आणि आता ते घरी जाऊन निवांत मला झोपायचंच आहे. पण उद्या सकाळी लवकर उठून जायचं आहे, कारण ते सुतळीवाल्याचे जे भाडं आहे ना नावाशिवाचं, ते आपल्याला मारायचं. तर उद्या आपल्याला तिथं जायचं चिरनेरला, जिथं आवाल कार्गोला जातं त्याच्या अलीकडंच आहे. आपल्याला चिरनेरहून राईट मारून लेफ्ट साईडला JK सन्स म्हणून आहे तिथं. मला पण माहिती आहे, मी गेलो लास्ट टाईम. तिथलं भाडं मजबूत आहे भाऊ. 6000 भेटायला लागले. आपण इकडं कुत्र्यागत मारायचं नाही. तिथं 5.5 टन माल आहे. 6000 भाडं द्यायले. मस्त जाऊ, मस्त येऊ. चला मग भावानं, भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या नावाशिवाय.